कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये आज विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वात आज तिरंगा रॅली जी आहे ती काढण्यात आली। आपल्यासोबत राहुल नार्वेकर स्वतः आहेत। अध्यक्ष सर, खरं तर तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही तिरंगा रॅली काढतायत, सातत्याने ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढली जाते। खरं तर भारतीय सैन्याचं हे दैदिप्यमान यश म्हणावं लागेल की एका वेगळ्या अनोख्या पद्धतीने पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचं काम जे आहे ते भारतीय सैन्याने केलेलं आहे। निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे आमच्या भारतीय सैन्याचा, ज्यांनी अत्यंत वीररित्या जाऊन पाकिस्तानला मुतोड जवाब द्यायचं काम केलेलं आहे। ज्या पाकिस्ताननी आमच्या भारतावरती वाकडी नजर टाकली त्यांना हे दाखवून दिलंय की परत असं केलं तर तुमचं नसतं नामोद या नकाशावरनं तुम्ही साफ व्हाल, अशी कारवाई आमच्या जवानांनी केली आहे। कुलाब्याचा प्रत्येक नागरिक रहिवासी हा आमच्या या वीर जवानांना सलाम करतो आणि त्यांनी दिलेल्या बलिदानामुळे, त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे आज आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत। याची एक पोचपावती या छोट्याशा आमच्या आंदोलनातून आम्ही त्यांना देऊ इच्छितो। ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याने राबवलं। त्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती जी आहे ती विविध देशांना देण्याकरता भारतीय केंद्र सरकारने खरं तर 8 वेगवेगळे खासदारांची टीम तयार केलेत। त्याच्यामध्ये 2 खासदारांची टीम लीडिंग जी आहे ती महाराष्ट्रातल्या खासदारांकडनं केलं जाणार आहे। परंतु या सगळ्या संदर्भात विरोधक मात्र आरोप लावतात की केंद्र सरकार कुठेतरी स्वतःचं PR करतंय या सगळ्याच्या माध्यमातून। हे दुर्दैव आहे की ज्या वेळेला देशावरती आलेलं संकट आणि देशाने केलेला पराक्रम याची जेव्हा स्तुती जगभरात होते तेव्हा आपलीच लोक आपलेच पाय खेचतात। त्याच्यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण आणि काय होऊ शकत नाही। मी अजूनही विरोधकांना आव्हान करतो की स्वतःसाठी नव्हे तर किमान त्या वीर सैनिकांसाठी तरी असे अत्यंत दुःखनीय वक्तव्य करू नये, ज्यातून समाजात एक प्रकारचा तिढा निर्माण होईल, समाजात आणि राष्ट्रामध्ये राष्ट्राबद्दलच्या भावनांना ठेच पोचेल। असं कृत्य विरोधकांनी करू नये अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती राहील। परंतु भारतातले महाराष्ट्रातले दोन खासदार आहेत, सुप्रिया सुळे आणि श्रीकांत शिंदे, हे त्या संपूर्ण 7 जणांच्या टीममध्ये लीडिंग करणारे 2 खासदार परदेशात जाणार आहेत। प्रत्येकी 5-5 देशामध्ये ते संपूर्ण ऑपरेशन सिंदूर संदर्भातली माहिती देणार आहे। 2 खासदारांना हा बहुमान महाराष्ट्रातला मिळालेला आहे। काय विधानसभा अध्यक्ष म्हणून काय तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं शेवटी बघा, ह्यात सर्व संसदेतील सर्व पक्ष ह्या मिशनमध्ये सहभागी आहेत आणि जे चांगले वक्ते आहेत, ज्यांनी पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष काम केलेलं, अशा लोकांना संधी देऊन निश्चितपणे योग्य भूमिका ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्यासाठी ही योग्य संधी असेल असं मला वाटतं। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते। त्यांच्या कुलाबा मतदारसंघामध्ये त्यांनी आज तिरंगा रॅली काढली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांनी खरं तर बोलताना सांभाळून बोललं पाहिजे, असं जो दम आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांनाच लगावलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।